नमस्कार मित्रांनो, मी रुचिता. माझी योजना या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे अनेक शेतकरी योजनेच्या लाभांपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या नवीन नियमांविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. नवीन नियमांनुसार हे शेतकरी ठरणार अपात्र. 1. जमीन खरेदीची तारीख. जर तुम्ही 1 फेब्रुवारी 2019 नंतर शेत जमीन खरेदी केली असेल तर तुम्हाला यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र वारसा हक्काने जमीन नावावर झालेल्यांना या नियमातून सूट आहे. 2. कुटुंबातल्या सदस्यांना लाभ. एका कुटुंबातील म्हणजेच पती पत्नी आणि अल्पवयीन मुले यापैकी फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जर तुमच्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत असतील तर त्यांचे हप्ते तात्पुरते थांबवण्यात येणार आहेत. 3. व्यावसायिक आणि करदाते. डॉक्टर, वकील, अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट यासारखे व्यावसायिक तसेच आयकर भरणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत. 4. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक. 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन घेणारे सरकारी कर्मचारी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. 5. संस्थात्मक आणि राजकीय पदधारक. संस्थात्मक जमीनधारक, आजी माजी मंत्री, खासदार, आमदार आणि महापौर यासारख्या पदांवरील व्यक्ती योजनेसाठी अपात्र आहेत. ई-केवायसी करणे बंधनकारक. PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. जर तुमची ई-केवायसी पूर्ण नसेल तर तुम्हाला पुढील हप्ते मिळणार नाहीत. तुम्ही PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवर pmkisan.gov.in पुन्हा एकदा ऐका pmkisan.gov.in किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन ई-केवायसी करू शकता. अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई. सरकारने चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तुम्ही पात्र आहात की नाही हे तपासण्यासाठी PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.